व्हिडिओमध्ये मी साधारण भारताची घटना निर्मिती कशी झाली त्याच्यावर व्हिडिओ बनवला होता। त्याच्यामध्ये मी साधारण तुम्हाला सांगितलं ब्रिटिशकालीन कायदे आणि आपल्या भारताच्या दोन घटना निर्मितीसाठी ज्या दोन बैठका झाल्या होत्या त्याच्यावर मी बोललो होतो। आजचा जो तिथून पुढे मी मुद्दा कंटिन्यू करतो, लक्षात असू द्या। साधारण जर बघितली दुसरी भारतीय घटना समितीची जी कायमस्वरूपीची बैठक होती ती त्याच्याबद्दल बोललो होतो, जी नवी दिल्लीला भरली 11 डिसेंबर 1946 तिचे कायमस्वरूपी अध्यक्ष झाले, त्यांचं नाव डॉक्टर राजेंद्र प्रसाद, लक्षात असू द्या। तर यांना डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या नावाला भारताचे बिस्मार्क अखिल भारतीय पोलीस सेवेचे जनक सरदार वल्लभभाई पटेल यांनी दुजोरा दिला आणि त्यांना अनुमोदन दिलं, लक्षात असू द्या। त्याच्यानंतर त्यांच्यासोबत एक उपाध्यक्ष झाले, त्यांचं नाव सांगतो मित्रांनो, त्यांचं नाव एच.सी. मुखर्जी होते। कोण होते? एच.सी. मुखर्जी। दुसरी बैठक पार पडली आणि दुसऱ्या बैठक पार पडल्यानंतर पुढे आपल्या भारतीय राज्यघटनेने सरळ सरळ या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला सांगून देतो मित्रांनो, कॉमनवेल्थ असतं त्याला मराठीमध्ये राष्ट्रकुल बोलतात। काय बोलतात? राष्ट्रकुल बोलतात। मे 1949ला आपल्या भारताच्या कॉमनवेल्थला किंवा राष्ट्रकुलला सदस्यत्व मिळालं। सध्या त्या राष्ट्रकुलचं मुख्यालय लंडन शहरामध्ये म्हणजे ब्रिटनमध्ये आहे। लंडन हे थेम्स नदीकाठी हे पण तुम्हाला माहित पाहिजे मित्रांनो, लक्षात असू द्या। त्याच्यानंतर साधारण जर बघितलं 22 जुलै 1947 तारीख होती। या 22 जुलै 1947ला सरळ सरळ या ठिकाणी जर बघितलं आपल्या भारताचा जो राष्ट्रध्वज आहे या राष्ट्रध्वजाला मान्यता मिळाली। काय मिळाली? तारीख लक्षात असू दे मित्रांनो, 22 जुलै 1947 त्याला मान्यता मिळाली। आपल्या भारताचा राष्ट्रध्वज जर बघितलं त्याच्यामध्ये एकूण कलर 4 आहे। सर्वात पहिला कलर आहे त्याचं नाव केशरी आहे, सेकंड नंबरचा जो कलर आहे त्याचं नाव पांढरा आहे, तिसऱ्या कलरचा कलर आहे त्याचं नाव हिरवा आहे आणि आपल्या भारताच्या राष्ट्रीय ध्वजाच्या मध्यभागी शीर्षस्थानी जे अशोक चक्र लावलेलं आहे, जे की सारनाथ येथून घेतलेले, कुठून घेतले? सारनाथ येथून घेतले, जे सारनाथ उत्तर प्रदेशमध्ये आहे। पुढे उत्तर प्रदेश आहे, तर उत्तर प्रदेशमधून ते घेतलं आणि त्याच्यामध्ये स्पोक्स आहे, आपण त्याला आरे म्हणतो, ते 24 आहे म्हणजे 24 आरे। किती आहे? 24 आरे। आणि जे आरे आहे मध्यभागी जे अशोक चक्र आहे त्याचा रंग निळा आहे। कोणता रंग आहे? निळा आहे, हे पण लक्षात असू द्या। जर तुम्हाला असं विचारलं आपल्या पोलिसाचा राष्ट्रध्वज कसा आहे, ध्वज कसा आहे, तर तो गडद निळा आहे। कसा आहे तो गडद निळा। नाही तर तुम्ही निळाच करून येणार, तुम्ही उत्तर चुकणार। मग उत्तर काय करायचं? गडद निळाच करायचं, लक्षात असू द्या। आपल्या भारताचा राष्ट्रध्वज तयार झाला आणि राष्ट्रध्वजाची लांबी आणि रुंदी ठरवण्यात आली। आपल्या भारताच्या राष्ट्रध्वजाची लांबी 3 आहे, रुंदी 2। आपल्या भारतीय राष्ट्रध्वजाची उंची सुद्धा 2 आहे, लांबी सुद्धा 3 आहे। जर तुम्हाला विचारलं लांबी रुंदी किती आहे तर सरळ सरळ मित्रांनो उत्तर करायचं लांबी गुणिले रुंदी, तरी उत्तर 3:2 करा। जर तुम्हाला विचारलं उंची गुणिले लांबी किती आहे तर उत्तर तुम्हाला 2 किती करावं लागेल रे? 3 करावं लागेल। किती करावं लागेल? 3 करावं लागेल, लक्षात असू द्या। 1907 वर्ष होतं। या 1907ला जर्मनी नावाचं शहर आहे, मी आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं त्याची राजधानी बर्लिन आहे, लक्षात असू ते स्प्री नदीकाठी। तर त्या स्प्री नदीकाठी जर्मनीचा अजून एक मुद्दा सांगतो, जसं आपल्या भारतामध्ये राष्ट्रपती पद असतं ना तसं जर्मनीमध्ये राष्ट्रपती पद नाही, तिथं चान्सलर असतात। कोण असतात? चान्सलर असतात, हे पण तुम्हाला माहित पाहिजे, लक्षात असू। त्याच्यानंतर पुढे सांगायचं झालं तर 1907ला स्टुटगार्ट नावाची सिटी जर्मनीमध्ये, तिथं एक परिषद भरली। त्या स्टुटगार्ट परिषदेमध्ये आपल्या भारताचा राष्ट्रध्वज जो होता तो फडकवण्यात आला। तो फडकवला मॅडम भिकाजी कामा यांनी, म्हणून आपण त्यांना भारताच्या क्रांती माता बोलतो। भारताच्या काय बोलतो? क्रांती माता बोलतो, हे पण माहिती पाहिजे तुम्हाला, लक्षात असू द्या। म्हणजे जो ब्रिटनचा युनियन जॅक नावाचा जो व्हाईट फ्लॅग होता तो फ्लॅग खाली उतरवला आणि आपला फ्लॅग तिथं फडकवला, म्हणून आपल्या भारताचा राष्ट्रध्वज सर्वप्रथम कोणी फडकवलाय? जर्मनीला मॅडम भिकाजी कामा यांना भारताच्या क्रांती माता बोलतात। काय बोलतात? भारताच्या क्रांती माता बोलतात। आणि भारताच्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंना बोलतात आणि भारताचा क्रांती सूर्य महात्मा फुलेंना बोलतात। कोणाला बोलतात? महात्मा फुलेंना बोलतात। हे 3 पॉईंट तुमच्यासाठी फार महत्वाचे। पण त्याच्यानंतर आपल्या भारताचा राष्ट्रध्वज साधारण 6 वेळा बदलला। किती वेळा बदलला? 6 वेळा बदलला, तुम्हाला माहित पाहिजे। भारताच्या राष्ट्रध्वजासाठी जे.बी. कृपलानी समिती, कोणती? जे.बी. कृपलानी समिती। हे जे.बी. कृपलानी ज्यावेळेस आपला भारत देश स्वातंत्र्य झाला तर भारत देश स्वातंत्र्य होण्याच्या परिस्थितीमध्ये जेव्हा होता तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद त्यांनी स्वीकारलं। हा प्रश्न पोलीस भरतीला, भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळेस राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते त्याचं सुद्धा उत्तर काय केलं पाहिजे तुम्ही? जे.बी. कृपलानीच केला, बरोबर? जे.बी. कृपलानी करा, हे पण तुम्हाला माहित पाहिजे, लक्षात असू द्या। त्याच्यानंतर झेंडा सत्याग्रह पण झाला, हे पण माहित पाहिजे तुम्हाला, जो की अकोला इथे झाला, लक्षात असू द्या। तो 1923चा आहे, बरोबर? त्याच्यानंतर पुढे जर सांगत झालं तर झेंडा तयार झाला, आपल्या झेंड्याची डिझाईन बनवायची होती, तर ती डिझाईन बनवली व्यंकय्या पिंगली यांनी। कोणी बनवली? व्यंकय्या पिंगली यांनी। हे व्यंकय्या पिंगली आंध्र प्रदेशचे, कुठले? आंध्र प्रदेशचे। आणि आपल्या भारतामध्ये 7 डिसेंबर तारीख लक्षात असू द्या, काय? 7 डिसेंबर
भारताचा राष्ट्रीय ध्वज दिवस असतो. कोणता? 7 डिसेंबर भारताचा कोणता दिवस असतो? राष्ट्रीय ध्वज दिवस असतो. हे पण तुम्हाला माहित पाहिजे मित्रांनो. आपल्या भारताचा राष्ट्रध्वज तयार झाला आणि पुढे चालून जर साधारण बघितलं राष्ट्रध्वज तयार झाल्यानंतर आपल्या भारताच्या राष्ट्रीय जे गान आहे, काय राष्ट्रीय बोललो मी, राष्ट्रीय गान आहे, तर याला सरळ सरळ मान्यता मिळाली. राष्ट्रीय गान जे आहे ना, राष्ट्रीय गीत वेगळे, बरोबर. राष्ट्रीय गान बोललो आणि राष्ट्रगान, बरोबर. आता राष्ट्रीय गान पहिले सांगतो. या राष्ट्रीय गान जे होतं तर ते होतं आपलं वंदे मातरम. कोणतं होतं? वंदे मातरम, जे काही बंकिमचंद्र चॅटर्जी यांची आनंदमठ नावाची कादंबरी. कोणती कादंबरी? आनंदमठ कादंबरी. या कादंबरीमधून ते बंगाली भाषेत होतं. पुढे होतं बंगाली भाषेत. सर्वात महत्वाचं काय मित्रांनो, ते राष्ट्रीय काँग्रेसच्या 1896च्या अधिवेशनात गायले. काय? हा प्रश्न तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये वंदे मातरम सर्वप्रथम गायलं? 1896च्या. कोणत्या? 1896च्या. ते अधिवेशन कलकत्त्याला भरलं. पुढे भरलं होतं कलकत्त्याला भरलं होतं. ते पण तुम्हाला माहित पाहिजे मित्रांनो, लक्षात असू. आता मी राष्ट्रगान सांगतो. तारीख होती 24 जानेवारी 1950. त्या दिवशी आपल्या भारताच्या राष्ट्रगानला मान्यता मिळाली, म्हणजे जनगण मन. कोणतं? जनगण मन. आता हे लिहिली कोणी? आपण ज्या व्यक्तीला भारताचा गुरुदेव बोलतो, काय व्यक्ती भारताचा गुरुदेव बोलतो, ती व्यक्ती म्हणजे रवींद्रनाथ टागोर. कोण आहे? रवींद्रनाथ. आता हे आपण क्लिअर करा मित्रांनो. रवींद्रनाथ टागोर यांची टोपण नाव काय आहे? गुरुदेव आहे. काय आहे? गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. त्यांनी गीतांजली मधून हे जनगण मन लिहिलंय. आता जनगण मन जे असतं ना मित्रांनो, हे 5 कडव्यांचे. किती कडव्यांचे आहे? 5 कडव्यांचे. हे पण माहित पाहिजे. याला गाण्यासाठी किती सेकंद लागतात? 52. पण तुम्ही जर इथं वाद्य वाजवलं तर तुम्हाला हा टाइम 58 सेकंद पर्यंत दिला. किती पर्यंत दिलेला आहे? वाद्याचे किती आहे? 58 सेकंद. हे पण माहित पाहिजे तुम्हाला, लक्षात असू द्या. आता हे रवींद्रनाथ टागोर यांची एक गोरा नावाची कादंबरी पण आहे, आकाशवाणी नावाची कादंबरी पण. हे पण माहित पाहिजे तुम्हाला, गोरा आणि आकाशवाणी नावाची कादंबरी. हे तुम्हाला बेसिकली प्रश्न माहित पाहिजे मित्रांनो, लक्षात असेल. त्याच्यानंतर झालं काय? साधारण वर्ष होतं 1911चं. कोणतं वर्ष होतं? 1911चं. हे पण अधिवेशन कुठं भरलं मित्रांनो? कलकत्त्यालाच भरलं. बघा किती शॉर्टकट आहे बघा. वंदे मातरम गायला ते अधिवेशन कुठं भरलं? कलकत्त्यालाच भरलं, पण ते 1896ला भरलं. राष्ट्रगान म्हणजे आपलं जनगण मन गायला 1911, ते पण अधिवेशन कुठं भरलं? कलकत्त्यालाच भरलं. लक्षात असू दे. म्हणजे तुम्हाला प्रश्न जरी विचारला तर कन्फ्युजन व्हायचं काम आहे का? नाही. पुढे भरले अधिवेशन, कलकत्त्यालाच भरलं. हे तुम्हाला माहित पाहिजे. मग भारताचं राष्ट्रगीत लिहिलं, बरोबर. तर लिहिलं असताना जनगण मन हे बंगाली भाषेत होतं मित्रांनो. कोणत्या भाषेत होतं? बंगाली भाषेत होतं. हे बंगाली भाषेत लिहिलं. त्याच्यानंतर साधारण जर बघितलं तर मी मागच्या लेक्चर मध्ये बोललो तुम्हाला, रवींद्रनाथ टागोर यांनी सर पदवी पण परत केली. हे पण तुम्हाला माहित आहे. सर्वात महत्वाचं, आपल्या भारतामध्ये सर्वात लांब नदी गंगा नदी आहे. या गंगा नदीची सर्वात मोठी वितरिका आहे, तिचं नाव हुगळी नदी, जी की पश्चिम बंगालमध्ये. त्या हुगळी नदीवर एक सर्वात मोठा ब्रिज आहे, जो की पश्चिम बंगालमध्ये सर्वात मोठा आहे. त्याचं नाव हावडा ब्रिज. कोणतं ब्रिज आहे? हावडा ब्रिज. या हावडा ब्रिजला कोणाचं नाव दिले? रवींद्रनाथ टागोर यांचं नाव दिले. कोणाचं नाव दिले? रवींद्रनाथ टागोर यांचं नाव दिले. हे पण तुम्हाला माहित पाहिजे मित्रांनो, लक्षात असू द्या. त्याच्यानंतर झालं काय? या दोघी गोष्टी झाल्या आणि पुढे चालून आता मी तुम्हाला काही महत्वाचे फॅक्ट सांगतो. वंदे मातरम झालं, भारताचा राष्ट्रध्वज कोणी बनवला सांगितलं, राष्ट्रगान पण झालं. पुढे सांगतो, ए मेरे वतन के लोगो, ए मेरे वतन के लोगो, हे सुद्धा हे आपलं भारता संबंधी गीत आहे. हे कवी प्रदीप यांनी गायले. कोणी गायले? कवी प्रदीप यांनी गायले. हे पण माहित पाहिजे तुम्हाला, लक्षात असू द्या. त्याच्यानंतर सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हे मोहम्मद इक्बाल यांनी गायले. कोणी? मोहम्मद इक्बाल यांनी गायले. लक्षात असं. सरफरोशी की तमन्ना जगा दो हमारे यारो, ही कोणाची आहे? ही अशफाकुल्ला खान यांची. कोणाची आहे? अशफाकुल्ला खान यांची आहे. अजून एक सांगतो मित्रांनो, विजयी विश्व तिरंगा प्यारा, झेंडा ऊंचा रहे हमारा, ही सुद्धा श्यामलाल गुप्ता यांची. कोणाची? श्यामलाल गुप्ता. तुम्ही जर हे 5 पॉईंट पाठ केले, तुमचा प्रश्न चुकणार नाही. आता बघा, सर्वांना माहिती आहे जनगण कोणी गायलेले, सर्वांना माहिती आहे वंदे मातरम कोणाचं आहे, पण थोडं सारे जे असल्याच्या पण बरंचसं पाठ आहे. पण मध्येच विचारलं विजय विश्व तिरंगा प्यारा कोणी गायले? श्यामलाल गुप्ता. आणि हे मेरे वतन के लोगो हे कोणी गायले? कोणी? बोला. कवी प्रदीप यांनी गायलेले. आता तुम्हाला सारे जे असल्याच्या याच्याबद्दल एक पॉईंट सांगतो. ज्या वेळेस आपल्या भारतामध्ये भारताचा पहिला अवकाशवीर होता राकेश शर्मा. बघा कोण होता? राकेश शर्मा. जो अवकाशात जाऊन जेव्हा खाली येत होता ना, तेव्हा लता मंगेशकर यांनी त्याच्या स्वागतासाठी
सारे जहां से अच्छा हे गीत गायलं होतं, हे पण माहित पाहिजे. काय आहे? सारे जहां से अच्छा हे गीत गायलं होतं. हे तुम्हाला सर्व गोष्टी माहित पाहिजे मित्रांनो. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर साधारण जर बघितलं, आपला भारत देश प्रजासत्ताक झाला. आता भारत देश प्रजासत्ताक कसं झालं ते सांगतो. साधारण 3 जून 1947 ला लॉर्ड माउंट बॅटन यांनी काय केलं होतं, फाळणीची योजना जाहीर केली. यांच्या फाळणीच्या योजनेवरून आपल्या भारतामध्ये 2 देशांची अशी फाळणी झाली. तो देश म्हणजे 14 ऑगस्ट 1947 ला पाकिस्तान देश स्वातंत्र्य झाला, वार होता गुरुवार. आणि 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वातंत्र्य झाला, तो वार होता शुक्रवार. पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती झाले मोहम्मद अली जिना. पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान झाले लियाकत अली खान, बरोबर. आणि पाकिस्तानच्या नोटेवर ज्या व्यक्तीचा फोटो आहे ते पण जिनाचे, हे पण तुम्हाला माहित पाहिजे. लक्षात असतो. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आहे आणि पाकिस्तानचं चलन जे आहे तर ते सुद्धा रुपये आहे. काय रुपये आहे हे पण माहित पाहिजे. आपल्या भारताबद्दल पॉइंट सर्वात महत्वाचं, पाकिस्तान हा शब्दप्रयोग रहमत अली खान चौधरी यांनी वापरलाय. कोणी वापरलाय? पाकिस्तान हा शब्दप्रयोग रहमत अली खान चौधरी यांनी वापरलाय. रहमत अली चौधरी यांचं एक पुस्तक आहे नेव्हर इन नेव्हर. कोणतं पुस्तक आहे? याच्या पुढे विचारलं जाऊ शकतं की ते कोणत्या पुस्तकातून घेतलंय. नेव्हर इन नेव्हर रहमत अली खान चौधरी यांचं पुस्तक आहे. लक्षात असू द्या, त्याच्यातून घेतलंय. त्याच्यानंतर साधारण जर बघा झालं, आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. आपल्या भारताचा त्यावेळेस पहिला स्वातंत्र्य दिन जर बोललं तरी चालेल. त्यावेळेस काय असायचं मित्रांनो, जो गव्हर्नर होता ना त्याला राष्ट्रपती गणलं जायचं. काय गणलं जायचं? राष्ट्रपती. म्हणजे आताचे गव्हर्नर तेव्हाचे कोण होते? आताचे राष्ट्रपती तेव्हाचे गव्हर्नर होते. तेव्हाचे गव्हर्नर म्हणजे आताचे कोण आहे? राष्ट्रपती आहे. म्हणून त्या काळामध्ये जर बघितलं, त्या काळामध्ये भारत स्वातंत्र्य झाला. त्याच्यानंतर आपला राष्ट्रध्वज तयार झालेला होता आणि तिथून पुढे आपल्या भारताची राजधानी ते 1911 झालेली. ती कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं ती नवी दिल्ली. लक्षात असू द्या. भारताचे पहिले पंतप्रधान तुम्हाला माहिती आहे पंडित जवाहरलाल नेहरू. आणि भारताचे पहिले राष्ट्रपती सुद्धा डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. आणि आपल्या भारताचं जे चलन आहे ते रुपये आहे. आणि भारतीय नोटेंवर महात्मा गांधीजींचा जो फोटो आहे तो 1969 पासून आहे. कधीपासून आहे? 1969 पासून आहे. लक्षात असू द्या. त्याच्यानंतर बाकीचा जो मुद्दा मी पुढच्या लेक्चरमध्ये घेणार. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या इंस्टाग्राम पेजला व युट्यूब चॅनलला फॉलो करावं, सबस्क्राईब करू.